पाहत आहात न्यूज मराठी 15 ठळक बातमी विचार नवीन. कालच जवळपास हा तोडगा या ठिकाणी निघालेला होता, पण तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांनी यावं आणि सगळ्यांनी बसून पुन्हा हा निर्णय डिक्लेअर करावा म्हणून आज औपचारिकता म्हणून आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. तो सर्वांचे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांच्या मुखातूनच तो पाठिंबा जाहीर असल्यामुळे महायुतीच्या मधला जो तिढा होता तो आज पूर्णपणे सुटलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही एकत्रितरित्या प्रचार करून आमचा उमेदवार निवडून आणण्याकरताची आमची आज बैठक आहे. नाशिकचे जे नगरसेवक आहे ते सह दिला जात आहेत, कुठेतरी जागा पसरवण्याची भीती व्यक्त केली जाते, त्याचे पडसाद जळगावात येऊन मिटण्याची भीती व्यक्त केली जाते. हे बघा, अजून मला नाशिकचं तर काही माहित नाहीये, पण सहलीला जात आहेत की काय याचीही कल्पना नाहीये. आणि मला तरी असं वाटतं की निवडणुकीचा एक भाग असतो की बा आजच सहल होते असं नाहीये. आपण बऱ्याच निवडणुका बघतो, आमदार सुद्धा हलवले जातात, ग्रामपंचायती सदस्य घेऊन झाले जातात, नगरसेवक घेऊन जाणं हे काय मला वाटतं काही चुकीचं वाटत नाही. वाटलं असेल की 2-4 दिवस बाहेर फिरून आणावं, त्याच्यामध्ये सहल बिल नाहीये. एकत्रित सगळे राहावे, एकमेकाची विचाराचं मंथन व्हावं, आपल्यामधला असलेला दुवा एकत्रित यावा आणि युती घट्ट व्हावी. की आता सरळ निवडणुकीचा मार्ग सुकर झालेला आहे. नंदलाल आता काय म्हणतात त्याला द्वारकेला जायला निघालेले आहे आणि ते पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची जी द्वारका आहे ती म्हणजे आपली विधान परिषद विधानसभा, तिथे ते 24 तारखेला पोहोचतील आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांच्या आशीर्वादाने हा निकाल आमच्या बाजूने लागणार. आग्रह होता, तो आजपर्यंत होता, कालच संपलाय. हे बघा, कोणत्या निवडणुकीत आग्रह नसतो मला समजून सांगा. प्रत्येक निवडणुकीत आग्रह असतो आणि आग्रह करणं, जागा मागणं म्हणजे विरोधात बंड करणं असं नाहीये. शेवटी प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आग्रह जरी असला तरी तो मागे सरकतो. अशी 100 उदाहरणं आहे. त्यामुळे आम्ही मागणी केलेली होती आणि आम्हाला वाटत होतं की आमची सीट निवडून येईल, पण आम्हाला ती मिळाली नाही. पण आता याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्यापणाने हातीदाईपणाप्रमाणे महाराष्ट्राच्या युतीवर परिणाम व्हावा किंवा काही गोष्टी चुकीच्या व्हाव्या असं कोणत्याच आमदाराला मंत्र्याला वाटत नाही. आणि नेतृत्वावर तो विश्वास ठेवून मोठा झालेला असतो. त्या पद्धतीने आम्ही विश्वास ठेवून पुढचं काम करतोय. असं वाक्य दाखवा की जे महायुतीला पोषक नसलेलं वाक्य आम्ही वापरलेलं आहे. हक्क हा आहे आमचा मागणीचा. हक्क करणे म्हणजे आम्ही बोलूच नाही असं नाहीये, पण याचा अर्थ की आम्ही युती तोडून टाकू, भाजपच्या उमेदवाराच्या आम्ही विरुद्ध काम करू असं काहीच केलं नाही. आमचा उमेदवार फिरत होता, आम्ही आमच्या भूमिका मांडत होतो, पण असं कधीच म्हटलं नाही. आम्ही हेच सांगितलं शेवटपर्यंत, वरतून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. त्या पद्धतीने आम्ही मान्य केलाय. तुम्ही असं म्हटले होते किंवा तुमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर शेवटी माणूस आशीर्वादी आहे, बचेगा नर तो बांधेगा घर, हे म्हणणं काही चुकीचं थोडी आहे. हे बघा, हे वाटाघाटी या सगळ्या गोष्टी आमच्या हातातल्या नाहीये. ह्या शेवटी नेतृत्वाच्या हातात असतात. कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची जिल्हा स्तरावर मागणी असते. शेवटी आपल्याला यश येतं, अपयश येतं. आता नाव नंदू महाजनांचं कुठेच ऐकलं नव्हतं मी की ते उमेदवार होती, पण शेवटी देईल हरी खाटीवरी तशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि बघा त्यांच्या नशिबात होतं ते चालून आलं. ठळक बातमी विचार नवीन.